नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच.डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण झेडपी भरती संदर्भात तसंच जे रखडलेले पद आहेत त्याच्या परीक्षा कधी होणार, पेसा अंतर्गत जो निकाल रखडला आहे त्या कधी लागणार, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विनंती करतो, चॅनलवर नवीन असेल की चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर आपण आलो आहेत. विद्यार्थी मित्र, आपण रोज म्हणजे मी बघत असतो अपडेट काही आली का वेळापत्रक संदर्भात, ज्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि इतर जे पद राहिले आहेत त्याच्या परीक्षा कधी होणार त्या संदर्भामध्ये माहिती आणि अपडेट जशी भेटेल त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो. तर विद्यार्थी मित्र, ज्याप्रमाणे राज्य सरकारने आता पोलीस भरती काढली, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र राज्य सरकारने यामध्ये सुद्धा लक्ष घालून लवकरात लवकर सर्व भरती प्रक्रिया राबवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होईल. कारण की आता लवकरच आचारसंहिता लागणार आहेत आणि आचारसंहितेमध्ये कोणत्याही पदाचे पेपर होत नसतात. त्यामुळं सध्या तरी शासनाने यामध्ये लक्ष घालावं. तसंच विद्यार्थी मित्र, स्टाफ सिलेक्शन आणि इतर ज्या भरती परीक्षा आहेत, केंद्र सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या असो, त्याचे सध्या तरी पेपर चालू असल्यामुळं आता लवकरात लवकर झेडपीच्या पेपरला सेंटरही भेटत नाही. कारण की जिथं TCSच्या भरती परीक्षा होत असतात तिथंच आपले IBPSसुद्धा घेत असतात आणि सर्व भरती प्रक्रिया आता IBPS राबवणार असल्यामुळं IBPSला सेंटर भेटत नाही आहेत. तसंच विद्यार्थी मित्र, काही जिल्हे जे पेसा अंतर्गत आहे त्यांचे पेपर सोडून जे नॉन पेस आहे त्यांचे पेपर हे 100% होणार आहे. त्या संदर्भात आपण मागच माहिती दिली होती. तर विद्यार्थी मित्र, आता पुढच्या हप्त्यापासून आचारसंहिता लागणार आहेत. आचारसंहितेमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी, अधिकारी हे सर्व कामात व्यस्त असतात, त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यामुळं राज्य सरकारने याचा लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा आणि जे रखडलेले पेपर आहे ते तरी घ्यावे, नाहीतर डायरेक्ट निवडणुका झाल्यानंतरच हे पेपर झाले तर होतील. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अपडेट आहे. तर शासनाने यामध्ये लक्ष घालावे. तसंच वेगवेगळ्या प्रकारे जे विद्यार्थी आता राज्य सरकारला फोन करून विचारणा करत आहे की पेपर कधी होणार, की त्यानंतर जे रखडलेले पेसाचे निकाल आहे ते कधी लागणार, तर अशा प्रकारे सुद्धा विद्यार्थी विचारपूस करीत आहे. त्यामुळं राज्य सरकारने त्याचंसुद्धा काहीतरी भान ठेवावं आणि नगर परिषदेची जी ॲड राहिलेली आहे ज्यामध्ये गट क आणि गट ड चे पद आहेत तीसुद्धा लवकरात लवकर प्रकाशित करण्यात यावी. कारण की 17,000 यांनी पोलीस भरती काढली. तसंच ज्याप्रमाणे 17,000 पोलीस भरती काढली त्याचप्रमाणे नगर परिषदेची जी 3,500 4,000 पदे आहेत तीसुद्धा राज्य सरकारने भरण्यासाठी प्रयत्नशील असावं अशी आपली कळकळीची विनंती आहे. तसंच विद्यार्थी मित्र, आता जे इतर जे निकाल राहिले आहेत ते सुद्धा लावावे, ज्यामध्ये वनरक्षक भरती झाली किंवा तलाठी भरती झाली, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्याचे निकाल लावावे. तर जशी पण आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व इतर पदासंदर्भात जी माहिती येईल त्यावर आपण व्हिडिओ बनवून सर्व माहिती अपडेट तुम्हाला देऊ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद, आभारी.